15,000 ऑफर देताय तुम्ही मला. 15,000. 15,000 म्हणजे काय काय इज्जत बिजत काढायला लागलाय काय? बजाज फायनान्स वाले, काय तुम्हाला पटतंय काय यार? मला तर अजिबात नाही पटलं. बजाज फायनान्सचं तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला. ते 38,000 EMI कार्डचं क्रेडिट लिमिट वगैरे दाखवतं. ते मला माझा मोबाईल नंबर माहिती ते 15,000 रुपये म्हणते. मग हे 38,000 कशाच दाखवते मला माहित नाही. लोन मी आयपॅड घेतलेला त्यावेळेचा. हे संपलंय माझं लोन कधी? लोन क्लोजर डेट आहे 5 मे 2025. परंतु जर माझा सिबिल डाऊन आहे तर मला पर्सनल लोन तुम्हाला दाखवतो किती ऑफर करते ते. आणि मला ह्याचा कॉल पण आले ते तुम्हाला दाखवतो. ह्यांचा कसा आहे विषय दाखवतो कसा आहे. पर्सनल लोन समजा जर घेतलंच मी 1,00,000चं 1,19,000चं मला अप्रूव्ड लोन आहे. तर तुम्हाला दाखवतो की यांचं प्रिन्सिपल अमाऊंट 1,19,000 भेटणार आणि त्याच्यावर टोटल इंटरेस्ट किती लागणार बाकी 94,475 रुपये बाई. बजाज फायनान्स वाले तुम्ही मला 1,19,000चं पर्सनल लोन ऑफर करताय, परंतु तुम्ही मला 50-60,000चा आयफोन ऑफर नाही करू शकत. मला इमर्जन्सी असावी म्हणून आपलं एक बजाज फायनान्स म्हणून माझा एक कसा दोस्त कसा असतो बाबा, लागल्या पैसे भेटेल, मी अशा पद्धतीनं बजाज फायनान्सला बोलत होतो. परंतु मी लिटरली ऑफिसमध्ये जाऊन आलो, सातारच्या सगळीकडे जाऊन आलो, परंतु मला नाही माहित त्यांनी का माझा जो काही 35,000चा मी आयपॅड क्लिअर करून सुद्धा 15,000 ऑफर देताय तुम्ही मला. 15,000 तुम्ही 1,19,000चं मला पर्सनल लोन देताय, बरं ते 38,000चं कार्डचं लिमिट दाखवताय तुम्ही. आणि ज्यावेळेस मोबाईल मागायला जातो त्यावेळेस ते मध्ये नाही 15,000 आहे. मग ते 38,000 कशासाठी? तर अप्लायन्सेससाठी. आता मला अप्लायन्सेस काय गाड्यात बांधून हिंडू का मी? सांगा मला. फ्रीज, पुन्हा टीव्ही, तुमचं कूलर, एसी आहे की नाही, हे काय गाड्यात बांधून हिंडू का? मला लागतं लोन कशासाठी? म्हणजे एखाद्या यंग पिढीसाठी लागतं लोन कशासाठी? एखादा कॅमेरा, एखादा फोन, एखादा टॅबलेट, एखादा लॅपटॉप आहे की नाही. क्रेडिट कार्डचं लिमिट वाढवून देऊ शकत नाही. 15,000चं लिमिट ठेवलंय. 1.5-2 वर्ष मी तुमचा ग्राहक असून. बघा मला तर आश्चर्य वाटायला लागलं तुमच्या ह्या ऑफरचं.